कुठे पण जाऊ देत, पण ही स्टेशनवरची भांडणं कंपल्सरी आहेत गाईज. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक यू ऑल इन माय मिनी ब्लॉग. सो सकाळी सकाळी उठून मस्त असं माझं आउटफिट चेक करून मी निघाले होते कुठेतरी फिरायला जायला. कुठेतरी फिरायला म्हणजे माझ्या फ्रेंड्सला भेटायला. सो खूप दिवसांनंतर आम्ही भेटत होतो. तर पहिले पेटपूजा केली आणि मग आम्हाला फिरायला जायचं होतं. सो इकडे आम्ही उभे राहून एका मैत्रिणीची वाट बघत होतो, कारण तिने यायला खरंच खूप वेळ केला होता. तिची वाट बघता बघता आम्हाला भांडणं पण बघायला भेटली, ती पण बघून घेतली. आणि इकडे ही तिला एक्सप्लेन करत होती आम्ही ॲक्च्युली कुठे उभे आहोत, तेच तुम्ही पण बघा आता कसं एक्सप्लेनेशन चालू आहे. दे ग ट्रेन पण लागत नाही का बरोबर. आणि फायनली खूप अशा नंतर अथक प्रयत्नाने ती आम्हाला भेटली होती आणि मग आम्हाला पुढे जायचं होतं. आणि इथे गंमत अशी झाली होती की ट्रेन आली आणि आम्ही चढायच्या राहून गेलो, बाकीची मंडळी होती ती पुढे निघून गेली आणि आम्ही अशीच तिथे उभे राहिलो. आणि हिला खूप लेट का आलं, मी ब्लॉग करते म्हणून ती एवढी हसत होती. आणि फायनली आम्हाला पण दुसरी ट्रेन मिळाली आणि आमचे लक एवढे चांगले की आम्हाला तिघींना पण बसायला मिळाली. 4th सीट का होईना, पण आम्हाला तिघींना बसायला मिळालं. अँड आफ्टर लॉट्स ऑफ मेस आम्ही इथे फायनली भेटलो आहे सगळे. आणि आम्ही इथे डिस्कस करत होतो नेक्स्ट कुठे जायचं की आधी पेटपूजा करून घ्यायची. म्हटलं आधी पेटपूजाच करूया, म्हणजे कशी आपल्याला फिरायला पण एनर्जी राहील. मग मस्त असे गेलो हॉटेलला, मस्त सगळ्यांनी पेटभर खाल्लं, कारण खाणं इज इम्पॉर्टंट आणि कुठेही गेलो तरी खादाडायला तर पाहिजेच. मग आम्ही इकडे उभे होतो आणि आमच्या बसचं वेट करत होतो, कारण आम्हाला जायचं होतं आपल्या नेक्स्ट लोकेशनवर. आणि आम्ही ते कुठे जातो आहे, काय जातो आहे, हे तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला मिळेल. सो स्टे ट्यून गाईज, पार्ट 2साठी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.